अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. त्यांनी बँकेतून हाऊसिंग लोन घेतले. हो मग ते हाऊसिंग लोन पूर्ण फेडल्याशिवाय VRS ची रक्कम मिळणार नाही. नाही, सतत तुमचं लक्ष दरवाजाकडे आहे. पाटकर मॅडमची वाट बघताय वाटतं. ते त्याच्या रूम मध्ये ऑफिस थाटून बसलेत. एखादा माणूस सतत कामात असताना त्याच्याकडून अचानक असं काम गेल्यावर फ्रस्ट्रेशन येणारच ना. काय असतं ना, माणूस आयुष्यात एकच ध्येय ठेवून चालतो आणि मग जेव्हा ते ध्येय संपुष्टात येतं तेव्हा पुढे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. अचानक माझं नाणं खोटं निघालं. खोटं निघालं माझं नाणं. एक्झामची तयारी झाली? सोयली, मी तुला काही प्रश्न विचारला. ऐकलंय मी. अरे मग उत्तर द्यावंसं नाही वाटलं? उत्तर देऊन उपयोग काय? काय काय झालंय? काय तुझी बोलायची इच्छा नाही का? डॅड, तुम्ही माझ्या मित्राचा इन्सल्ट केलात. मी? कोण? चंदूचा. अरे पण मी त्याच्याशी काहीच बोललो नाही. तेच का बोलला नाही त्याच्याशी? त्याची थोडी विचारपूस केली असती तर काही बिघडलं असतं? आधीच तो किती प्रॉब्लेम मध्ये. आणि डॅड तुम्ही डॅम इट. असल्या फालतू लोकांशी बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये, कळलं? I will not talk to any Tom, Dick and Harry just because he is your friend. Understand? अरे माझं काय स्टेटस आहे, तुझंही आहे. आणि प्लीज असल्या लोकांशी रिलेशनशिप ठेवू नकोस. अंडरस्टँड? पण डॅड. एक मिनिट. मी माझे विचार बदलत नाही, तुला माहिती आहे. घरात कोण फोन करतोय आता? चाचू पण ना. वाव, चाचू यू ग्रेट, यू सुपर. चाचू चाचू ड्रेस इज फंटास्टिक, अप्रतिम आहे. प्राउड ऑफ द वर्ल्ड. मस्त आहे. थँक्स अ लॉट. आवडला ना? हो मस्त आहे. बाकीचे अलंकार पण आणलेले आहेत, टेबलवर ठेवलेत, बघ आवडतात का? आवडणारच. ड्रेसेस एवढा छान आहे की बाकी सगळ्या गोष्टी छान असणारच. पण मला एक गोष्ट सांग, तू पप्पाला कसं पटवलंस? मी पटवलं. अरे पण कसं?
मी पटवलं. पण हे बघ, आता मी माझा शब्द पाळलेला आहे. तुला तुझा शब्द पाळायचा आहे. प्रश्नच नाही. मी फर्स्ट प्राइज मिळवून दाखवणारच आहे. आउट ऑफ द वर्ल्ड डान्सर मेघना. इट्स अनबिलीवेबल, राईट? अविश्वसनीय. अविश्वसनीय. अविश्वसन. भर दे माझा ड्रेस. आता मी चालले दिल्लीला. अरे चंदू, हे चंद्रकांत, कुठे जातो ना हा बाबा? स्वतःला समाजसेवक समजतो, कधीपासून हाका मारतोय. बोला. आलात का? मी येणारच होतो. अरे 10 मिनिटं इथे मी कोकलतोय तुझ्या नावाने. कुठे गेला होतास तू? इथेच होतो. इथे होतो काय? मग ऐकायला येत नाही? हसू नकोस. हे बघ, आता मला माझा आधी ऐक. अरे बाबा मला माझा आधी ऐक. बोल बाबा बोल. मला आता असं वाटतं की तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, हं. तर त्या तू वेळेचा सदुपयोग करून घेतला पाहिजेस. मी तुला काही आसनं शिकवतो, ती तू रोज करत जा. ए बाबा, अजून काही दिवस मला हातपाय धड हवेत माझे, कळलं ना? आसनं नको तुरी, ती हलासन नको, शवासन नको, पद्मासन नको. हे बघ मामा, तू तू आता बस बस इथे. सांग. हा बर, हे बघ, आता आपल्या घरामध्ये एक फार मोठा प्रसंग आलेला आहे आणि त्यासाठी खूप मोठी रक्कम आपल्याला उभी करावी लागणार आहे. तेव्हा मी असं ठरवलं की घरातले सगळे दागिने आपण गहाण ठेवून पैसे उभे करूया. म्हणून तुझ्याकडे चेन आहे ना, ती चेन तू मला दे. तू दादा सोन्याची चेन गहाण ठेवणार? हो रे, काही इलाजच नाही दुसरा. अरे कधी आडी अडचणीला कामी येईल ना ती. अडी अडचणीचाच प्रसंग आलाय ना, म्हणून तर गहाण ठेवायला निघालोय. तू तू चेन दे मला. अरे काय म्हणतो चंदू? चेन चेन नाहीये का तुझ्याकडे? आहे ना? नाही. नाही? मला ती विकावी लागली. ही चेन विकलीस तू? अरे तुला एका शब्दाने मला सांगावं असं वाटलं नाही? आणि काय काय केलंस काय तू चेन विकून? समाजसेवा? दादा माझा ऐक. अरे मला वाटलं मी रिटायर झाल्यानंतर सगळी जबाबदारी घराची तू घेशील, तू सांभाळशील या घराला, पण नाही. नुसता वयाने वाढलास. अरे एवढा तुला शिकवला, एवढा मोठा केला, 2 पैसे कमवायची अक्कल नाही आणि घरात दागिने विकून तू समाजसेवा करतोस. दादा माझं चुकलं. एक शब्द बोलू नकोस तू. निर्लज्ज माणूस. समाजसेवा करतोय, समाजसेवा. घरामधले दागिने विकून लोकांची सेवा नसते करायची, त्याला समाजसेवा नाही म्हणत. अगदी फार भरोसा होता रे तुझ्यावरती. मला म्हटलं नक्की याच्याकडे चेन असेल. विकून बसला चेन. कुठून उभी करणार मी एवढी मोठी रक्कम? म्हणे कसं सगळं निभाव. तू जा बाबा, तू जा. तू चालायला लाग माझ्या डोळ्यासमोरून. तू नाही जाव, तू नाही जाव. जा. नाही, लक्षात ठेव, लक्षात ठेव. ती चेन जोपर्यंत तुला मिळत नाही तोपर्यंत या घराची पायरी तू चढायची नाहीस. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. भाऊजी, भाऊजी थांबा. भाऊजी काय करताय असं? त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या मनस्थितीचा जरा विचार करा ना. नाही वहिनी, आज पहिल्यांदा दादा मनातलं बोलला. खरं ते बोलला. खरंच मी काय केलं या घरच्यांसाठी? मला हवं तसंच मी वागत आलोय ना. उगाच ओझं तुमच्यावर. भाऊजी काही काय बोलताय? कशासाठी डोक्यात राग घालून घेताय? हे बघा, ते जे काही बोलले ना ते मनापासून नाही बोलले, रागाच्या भरात बोलले होते. माझंही तेवढंच खरं आहे ना वहिनी.
या अशा वाईट परिस्थितीत मी तरी काय करू शकतो? उलट दादानी मला ती चेन दिली होती, ती मला विकावी लागली पैशासाठी. भाऊजी, तेच मला विचारायचंय, का केलं तुम्ही असं? कशासाठी? मला गरज होती तर तुम्ही आमच्याशी बोलायचं ना. काय केलं काय त्या पैशाचं? वहिनी, दादाला सांगणार नसेल तर सांगतो. भाऊजी बोला. नाही सांगणार मी. बबडीच्या नृत्य स्पर्धेसाठी वस्त्र अलंकार आणायचे होते तिला. काय? तिला जर ते मिळाले नसते तर खूप नाराज झाली असती ती. माझ्या बबडीचा अपेक्षा भंग झाला असता. येतो मी. भाऊजी तुम्ही, भाऊजी माझं, भाऊजी मेघना, जेवायला ये. हा आले, 1 मिनिट. लवकर ये ग. काय करते नाही मुलगी? हे घे. का आले? बस लवकर. येस. केव्हाची हका मारते मी? वाढून झालं माझं सगळं. सॉरी. सॉरी काय? काय हवंय तुला आणखी? लोणचं आहे? लोणचं थांब आणते. अहो, काय झालं? काही नाही. तुम्ही जेवून घ्या. पण तुम्ही जेवून घ्या. तू जेव, मी जरा आले. हा, तू जेवून घे, मी आले. काका घरातनं निघून गेल्यामुळे अस्वस्थ आहात ना? पण पप्पा डोंट वरी, तो लवकर घरी परत येईल. तो आपल्याशिवाय राहूच शकत नाही. पप्पा डान्स कॉम्पिटिशनसाठी मला ड्रेस आणि ॲक्सेसरीज आणून दिल्या तरी 10,000 रुपयांचे. काय? त्याच्याकडची सोन्याची चेन विकून त्यांनी मला त्या वस्तू आणून दिल्या. का तर घरातल्या या परिस्थितीमुळे माझी संधी जायला नको म्हणून. आणि मी जेव्हा त्याला विचारलं तर तेव्हा तो म्हणाला तुमच्याकडून घेतलेत म्हणून. असं म्हणाल तू? मूर्ख आहे का तो? मूर्ख आहे का चंदू? मला एका शब्दाला सुद्धा सांगता येत नाही का त्याला की बाबा रे मी वाटेल ते बोललो, मी त्याला घरात हाकलून दिला.
पप्पा पण आता जर का मी त्याला घरी परत घेऊन आले तर तुम्ही रागावणार नाही ना त्याला? अरे वेडी वेडी आहेस का तू? मी कशासाठी रागवेन ग? माझं प्रेम आहे त्याच्यावरती. मी माझ्या भावावर भयानक प्रेम करतो, तुला माहितीये. ए तू 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 एक काम कर, तू त्याला जाऊन सांग, म्हणावं पप्पा रागाच्या भरामध्ये काहीतरी वेडवाकडे बोलले असतील, बाबा रे तू मला माफ कर, पण तू ये घरी ये, तू असं नको जाऊच. तू तू राजा तू सांग, तू तू आवडतेस त्याला, तुझं सगळं ऐकेल तो. पण तू 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 त्याला मी सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन सांगितलं तर नाही चालणार? तुम्ही याल त्याच्याकडे? मी येईन, तू तू आणि आपण दोघं एकत्र जाऊ. हो चालेल. हा सांगू त्याला, काय रे बाबा तू असं कसं येत नाहीस घरी? मग हो जायचं, आपण जायचं. 2 थोबाडीपर्यंत त्याच्या आला नाही तर येणार तो. हो आपण जाऊया. मी आलेच. हो हो आपण जाऊया, आपण जाऊया. अशाच एका उज्ज्वल प्रभाती आले. मेघना, आपण I'm sorry. Yeah. आपण साहिल. साहिल. हा, साहिल कोण? तिचा फ्रेंड. तिची डान्सची प्रॅक्टिस घ्यायला आलोय मी घरी. काय कुठे आहे ती मेघना? मेघना बाहेर गेलीये. व्हॉट? हा, मग मला कशाला बोलवलं तिने घरी? अहो मला तर म्हणाली मी घरीच आहे म्हणून. असेल, पण मला सुद्धा काही सांगून गेली नाही तुमच्याविषयी. काय मुलगी ही मेघना पण. ओके तिला मला फोन करायला सांगा. हो सांगेल. सो नाईस ऑफ यू. बाय. बाय. काय मुलं आहेत आजकालची. हा मेघनाचा फ्रेंड शी असा. दादा. चंद्या चल घरी चल. नाही मी नाही येणार. मी तुला घरातनं बाहेर काढलं म्हणून येत नाहीयेस. मी स्वतः तुला घरी न्यायला आलोय. चल. नाही मला नाही यायचं. अरे चंद्या, मी रागाच्या भरामध्ये काहीतरी बोललो असेल, मला क्षमा कर, पण तू घरी चल. दादा का लाजवतोस दादा मला असं? मला माझ्या पायावर उभं राहायचंय, मगच मी घरी येईन. चंद्या तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी येणार आहेस? मी नाही येणार. आणि कृपया मला तू घरी घेऊन जाऊ नकोस आता. का? तू जे बोललास ना दादा, अगदी खरं बोललास. तुझ्या निवृत्तीनंतर मी तुझ्या काहीतरी कामी येईन असं तुला वाटत होतं ना. पण जोपर्यंत मी घरात होतो ना तुझ्या छत्रछायेखाली, तेव्हा मला कधी जबाबदारीची जाणीवच नाही झाली. दादा मी आता घराच्या बाहेर पडलोय. मला माझं आयुष्य जगू दे. मला आता माझी जाणीव होते. मला माझ्या पायावर उभं राहायचंय दादा. अरे बरं राहा ना तू, पण माझ्या घरामध्ये राहून तू करू शकत नाहीस काय? नाही, मी तुला शब्द देतो दादा. ज्या दिवशी मी एखादं अभिमानास्पद काम करेल ना, तेव्हा स्वतः आपल्या घराची पायरी चढेल. हा माझा शब्द आहे. चंदू तू असं वेडेपणा करू नकोस. मला बरीच काम आहेत, येतो मी. चाचू. चंदू नमस्कार.
मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभात